हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दियांशिकाज वर्ल्ड. आज आहे 24 डिसेंबर 2023. आता आम्ही आहे मराठवाड्यामध्ये, म्हणजे आम्ही नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेला आहे. असा आहे किल्ल्याचा एंट्रान्स. आता वरती आलो आहे आम्ही. तिकीट आहे प्रत्येक माणसाला 20 रुपये. हो हो. आता आम्ही किल्ल्याच्या वर चाललेलो आहे. इथून आलेलो आम्ही. हे आम्ही इथं एक वरती घुमट, त्या घुमटाच्या वरती आहे आणि नळदुर्गाचा सगळा व्ह्यू आहे जो वरून दिसतोय. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. ह्या घुमटावरती आहे आत्ता आम्ही आणि आम्हाला जायचं आहे त्या तिथे. हे जे दिसतंय का, इथपर्यंत जायचं आहे. असं आहे गार्डन टाईप. असं आहे एरिया पूर्ण. चाललेलं आहे आता आम्ही रिटर्न. मी बरंच चालत 500 मीटर अंतरावरती हे. हा बघा गार्डन एरिया आहे. थोडंसं काहीतरी आहे. मुन्सिप कोर्ट आहे इथं. किल्ल्याच्या आतील भाग नौका विहार कडे जातो हा एरिया. चाललोय आता आम्ही कडे चाललेलो आहे. समोर व्हिडिओमध्ये जरी खूप छोटा बुरुज वाटत असला तरी साक्षात खूप उंच हा बुरुज आहे. आता आम्ही आहे बुरुजावरती. बुरुजवरून हा किल्ल्याचा एरिया दिसत आहे. आता आहे आम्ही वरती बुरुजावरती. वरती आहेत ह्या 2 तोफा बघा. 8 आकार आहे इंग्रजी अक्षरामधला आणि त्याच्यामध्ये ह्या तोफा ठेवलेल्या आहेत. खूप मोठ्या आहेत. मी तर लँडस्केपमध्ये शूट केलं आहे त्याच्यामुळे छोट्या दिसतात. आणि वरून ह्या बुरुजावरून हा असा नजारा दिसतो आहे किल्ल्याचा. खूप मोठा परिसर आहे. या साईडला आहे नर्मदी धबधबा जो सध्या बंद आहे. बुरुजापासून उजव्या साईडला असणारा हा आहे नौका विहाराचा एरिया. आणि इथेच हा राणी महल आहे. हा राणी महलाचा पूर्ण एरिया आहे. इथून पुढेच आता आम्ही पुढचा टप्पा जो आहे नौका विहाराचा तिथे जाणार आहे. पण सध्या उशीर झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आता आज नौका विहार करणार नाही. हा बघा इथं नौका विहार आहे. सध्या सूर्यास्त झालेला आहे. आम्ही चाललेलो आहे रिटर्न. संपूर्ण किल्ला खूप मोठा आहे. 1 डे पूर्ण लागणार आहे. 1 डे रिटर्न ट्रिप होऊ शकते या किल्ल्यावरती. आता व्हिडिओमध्ये पाहत असलेला एरिया हा मुन्सिप कोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे. मुन्सिप कोर्टच्या आतील एरिया हा असा दिसतो आहे. आतमध्ये एक तोफ आहे. ही तोफ तांब्यापासून बनवलेली आहे.